5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती भाजप नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वरून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीतील बैठकीत ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. मात्र अद्याप कोणत्याही नावाची घोषणा हायकमांड कडून करण्यात आलेली नाही आणि अशातच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न करणं हा नेमका कशाचा इशारा आहे? दिल्ली येथील हायकमांड कडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे का? आणि धक्कातंत्र म्हणाल की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसणार का? आणि त्यांची कारण काय? अशा चर्चांना उधाण येत आहे. याबद्दलच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही. महाराष्ट्रातल्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. अशात जनमताचा अनादर होऊ नये असाही एक मतप्रवाह भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा तापवला आहे. अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्ली दरबारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येते. त्याशिवाय आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता या सगळ्याचाही गांभीर्याने विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र शपथविधीची तारीख घोषित होऊन सुद्धा अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित झालेला नाहीये. त्यामुळे दिल्लीतील हायकमांड पुन्हा एकदा महाराष्ट्राला धक्का देणार का? आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार याची कारण काय? तर मराठा आरक्षण हे सध्या गाजलेला मुद्दा आहे. मराठा समाज महाराष्ट्रातला सर्वाधिक लोकसंख्येचा आणि प्रभावशाली समाज आहे. त्यामुळे राजकारणात विशेषतः निवडणुकीच्या त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे. या समाजाच्या पाठिंब्यावर अनेक नेत्यांनी आणि पक्षांनी सत्तेवर आपली पकड दीर्घकाळ ठेवली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं नेतृत्व हा राज्याच्या राजकारणात मोठं होण्याचा सर्वाधिक प्रभावी घटक राहिलाय. ज्यांना ते जमलं ते अधिक पायऱ्या चढले. एकनाथ शिंदे शिवसेनेत व्यक्ती केंद्रित व्यवस्था असल्यानं कायम नेतृत्वाच्या उतरंडीवर खालच्या क्रमांकावर राहिले. शिवाय शिवसेनेनं इतर पक्षांसारखं पारंपरिक पद्धतीचं जातीचं गणित त्यांच्या राजकारणात कधीच मांडलं नाही. त्यामुळे मराठा समाजातून येऊनही या पक्षांतर्गत अथवा राज्याच्या राजकारणात शिंदेचा कधी मराठा नेता अशी प्रतिमा तयार झाली नाही. ती त्यांच्या समकालीनांची तयार होत होती. उदाहरणार्थ अजित पवार तेव्हाही केवळ शिवसेनेचे महत्वाचे नेते अशीच त्यांची ओळख राहिली. दुसरीकडे शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते केवळ ठाणे जिल्ह्यावर प्रभाव असलेले मर्यादित राजकारण करणारे आहेत असं कायम म्हटलं गेलं. त्यांना ठाण्याबाहेर महाराष्ट्राच्या लोकांचं समर्थन कुठे आहे हा प्रश्न वारंवार विचारला गेला. शिंदे शिवसेनेत ठाण्यापुरते मर्यादित होते. शिवाय मुंबईचं राजकारण हे कायम ठाकरेंनी हाताळल्यामुळे शेजारच्या मुंबईतही शिंदेचा प्रभाव फार कमी राहिला होता. त्यामुळे शिवसेनेत बंड केल्यावर भाजपच्या साथीनं मुख्यमंत्री बनल्यावर निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना दिल्यावरही आपल्या नेतृत्वावर व्यापक सहमती आणि समर्थन मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंना सतत प्रयत्न करावे लागले. जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं शिंदे यांना ती संधी मिळाली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मराठवाड्यात त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रातून मराठा समाजाचं मोठं समर्थन मिळत गेलं. या समर्थकांच्या रोषाचा रोख हा सगळ्यात पक्षातल्या प्रस्थापित मराठा नेतृत्वावर होता. शिंदे या समाजातून येत असले तरी त्यांची ओळख या प्रस्थापितांच्या यादीतली नव्हती. त्यामुळे त्यांनीही पहिल्यापासून मी तुमच्यातलाच आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे असं सतत सांगत राहून या आंदोलकांमध्येही समर्थक मिळवले. जेवढा रोष इतर नेत्यांबद्दल दिसला तेवढा शिंदेबद्दल दिसला नाही. मराठा समाजाला आपल्याकडे ओढण्यासाठी अनेक सरकारांनी आणि त्यांच्या नेतृत्वानं आरक्षण देण्याचा आणि ते कायमस्वरूपी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. 2014 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं आणि 2018 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं आरक्षण दिलं. न्यायालयात लढाई चालू असली तरी प्रत्येकानं मराठा आरक्षणाचं आणि त्याच्या प्रयत्नांचं श्रेय घेतलेलं आहे. त्यामुळे आता जेव्हा मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं निर्णय घेतला तेव्हा त्यामुळे मराठा नेतृत्व म्हणून या मर्यादांबाहेर राज्यामध्ये त्यांची प्रतिमा तयार होण्याचा राजकीय फायदा त्यांना मिळाला. जरांगे शिंदेचं जाहीर कौतुक करून आणि आभार मानून हे श्रेय त्यांच्या पदरात टाकत आहेत. तेव्हा शिंदेही हे श्रेय आपल्याकडे घेताना दिसतात. राज्यात आपला एक मोठा मराठा समर्थक वर्ग करण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने शिंदे करत आहेत आणि त्यासाठी आजवरच्या प्रस्थापित मराठी नेतृत्वांकडेही बोट दाखवण्यास विसरत नाहीत. वाशी इथे भाषण करतानाही त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची संधी आली तेव्हा ती संधी घ्यायला पाहिजे होती आणि समाजानं अनेकांना मोठं केलं
पण त्यांनी समाजाला काही दिलं नाही अशाचं विधान करून स्वतःचं वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडला तर लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींची पसंती हे मुद्दे सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी महत्वाचे आहेत. आता दिल्ली हायकमांड एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करून सर्वांना धक्का देतील असं का म्हणतायत? आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही झाले तर काय होऊ शकतं? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले नाही तर ठाकरे गटाला देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधायला सोपी संधी मिळेल. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यासाठी शिवसेनेचं नाव आणि चिन्हाचा वापर केला आणि सत्ता येताच शिंदेच्या शिवसेनेला बाजूला केलं असा आरोप ठाकरे गटाकडून केला जाऊ शकतो. ठाकरे गट आणि महाविकास आघाडी महायुतीच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करत महाराष्ट्र विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतील असं शिंदे गटाला वाटत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून महायुती मराठी अस्मितेचा मुद्दा मजबूत करू शकते. हा निर्णय भाजपची उदारता किंवा दिलदारपणा आणि मराठी अस्मितेचा सन्मान करण्यास प्रतिबंध असल्याचं दाखवेल असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. तिसरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे देखील महायुतीला राज्यात बहुमत मिळालं आहे. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहिल्यास महायुतीत सुशासनाची छवी आणखी मजबूत होईल आणि योजनांचा प्रभाव आणखी प्रभावीपणे पडेल. चौथं म्हणजे एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत असताना त्यांनी मराठा समाजाचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवलं. एक मराठा नेता मुख्यमंत्री राहिल्यास जातीवाद करणाऱ्यांना थारा राहणार नाही, कारण शिंदे यांनी ओबीसी समाजाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. पाचवं म्हणजे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुढच्या 2 ते 3 वर्षात संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. सरकारचा चेहरा बदलल्यास पुन्हा एकदा आधीच्या नेतृत्वासोबत तुलना केली जाईल. त्यामुळे सध्या ज्यामुळे निवडणूक जिंकली आहे तो झोन त्यावेळी कायम राहणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहिले तर तो झोन कायम सुरूही राहील. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फायदा होईल. आणि 6वं म्हणजे निवडणुकीच्या प्रत्येक सर्वेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय राहिलेले मुख्यमंत्री आहेत. सर्व जाती धर्माच्या नागरिकांसोबत एकनाथ शिंदे यांचा सलोखा राहिला. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मानच केला. त्यामुळे युतीचा कार्यकाळ हा चांगला ठरला आणि पुन्हा महायुतीला जनतेनं ऐतिहासिक बहुमत देत निवडून आणलं. एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील 3ही घटक पक्षांना मॅनेज करून त्यांचं नेतृत्व कौशल्याचा गुण दाखवून दिला. तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनण्याची कारणं आणि ते मुख्यमंत्री नाही झाले तर घडणाऱ्या शक्यता यावरून खरंच दिल्ली हायकमांड एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवून महाराष्ट्राला धक्का देणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.